हाय मुलांनो, 10वी गणित 1 च्या पुस्तकातील 5वं प्रकरण आहे संभाव्यता. संभाव्यता म्हणजे आपल्या नेहमीच्या भाषेत शक्यता. म्हणजे काय? संभाव्यता या शब्दाचा नेमका अर्थ काय हे आपण समजून घेऊया. समजा तुम्हाला विचारलं की आज पाऊस पडेल का? भारताचा संघ क्रिकेटचा सामना जिंकेल का? किंवा लस दिली तरीही रोग होण्याची शक्यता असते का? तर अशा प्रश्नांची उत्तरं सहसा कदाचित, अशक्य, निश्चित, बहुतेक अशी दिली जातात. पण अशा प्रश्नांना संख्यात्मक उत्तरं शोधून काढण्याच्या गणिती पद्धतीला संभाव्यता म्हणतात. उदाहरणार्थ, नाणेफेक हे कोणत्याही खेळाच्या सामन्यामध्ये तुम्ही अनुभवलंय. एक नाणं फेकलं की छाप मिळेल की काटा, याचं उत्तर संख्येमध्ये काढता येतं. तुम्हाला हे माहितीच आहे की नाण्याच्या या बाजूला म्हणतात छाप आणि या बाजूला म्हणतात काटा. छाप म्हणजे इंग्रजीत हेड, म्हणून ही बाजू H अक्षराने दाखवतात, आणि काटा म्हणजे इंग्रजीत टेल, म्हणून ही बाजू T अक्षराने दाखवतात. अशी जी कृती असते की ज्याच्या सर्व शक्यता आपल्याला अगोदर माहिती असतात, पण त्यापैकी कोणत्याही एखाद्या शक्यतेबाबत निश्चित अंदाज सांगता येत नाही, अशा कृतीला गणितामध्ये यादृच्छिक प्रयोग असं म्हटलेलं आहे. या प्रयोगाच्या ज्या काही शक्यता असतात त्या शक्यतांना किंवा फलितांना निष्पत्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ, एक फासा फेकणं या कृतीमध्ये 6 शक्यता किंवा फलित किंवा निष्पत्ती आहेत. वरच्या पृष्ठभागावर किती टिंब आहेत? याप्रमाणे आपल्याला 1 पडेल किंवा 2 पडतील किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. तसंच एक नाणं फेकणं या यादृच्छिक प्रयोगाच्या 2च शक्यता आहेत. छाप म्हणजे हेड किंवा काटा म्हणजे टेल. म्हणजे एक फासा फेकणं हा यादृच्छिक प्रयोग आहे ज्याच्या 6 निष्पत्ती आहेत, आणि एक नाणं फेकणं हा दुसरा यादृच्छिक प्रयोग आहे ज्याच्या 2 निष्पत्ती आहेत. असे अनेक यादृच्छिक प्रयोग आपल्याला गणितामध्ये करता येतात. आणखीन एक शब्दाची ओळख करून घेऊया. तो शब्द आहे नमुना अवकाश. एखाद्या प्रयोगात शक्य असणाऱ्या ज्या शक्यता आहेत किंवा जेवढ्या निष्पत्ती आहेत त्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात. इथे संच वापरलाय शब्द, म्हणजे आपल्याला हा नमुना अवकाश हा संचाच्या रूपामध्ये लिहायचा असतो. हा संच S किंवा ग्रीक अक्षर ओमेगा याने दाखवला जातो. S म्हणजे सॅम्पल स्पेस, म्हणजेच मराठीमध्ये नमुना अवकाश. याचं लेखन संच स्वरूपात करायचं असल्याने महिरपी कंसात आपण सर्व निष्पत्तींची यादी करतो आणि तोच असतो आपला नमुना अवकाश. या नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात. त्यामुळे संच लिहिण्याच्या पद्धतीनुसार प्रत्येक नमुना घटक लिहिल्यानंतर आपण स्वल्पविराम करतो. नमुना अवकाश S अक्षराने दाखवतात आणि त्यातील एकूण घटकांची संख्या जर आपण मोजली तर ती N of S, म्हणजे S संचातील घटकांची संख्या N of S याने दर्शवली जाते. आपण बघूया काही यादृच्छिक प्रयोगांचा नमुना अवकाश कसा लिहायचा. एक नाणं फेकणं
तर याचा नमुना अवकाश आहे हेड म्हणजे h किंवा टेल म्हणजे t. नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती? 1 आणि 2, म्हणून n ऑफ s आहे 2. समजा आपण 2 नाणी एकाच वेळेला टाकली किंवा एक नाणं पाठोपाठ 2 वेळा उडवलं तर आपल्याला कोणकोणत्या निष्पत्ती मिळतात? एकतर दोन्ही नाण्यांवर हेड मिळेल किंवा पहिल्या नाण्यावर हेड दुसऱ्यावर टेल म्हणून ht, पहिल्यावर टेल आणि दुसऱ्या नाण्यावर h म्हणून th, किंवा दोन्ही नाण्यांवर टेल म्हणून tt. बघा कोणकोणत्या निष्पत्ती आहेत? hh, ht, th आणि tt. किती घटक झाले? 4, म्हणून n ऑफ s आहे 4. सापशिडीच्या खेळातला एक फासा आपण टाकला तर आपल्याला 1 मिळेल किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6, म्हणून 1 2 3 4 5 6 हे आपले नमुना अवकाशातले घटक आहेत. किती घटक आहेत? 6, म्हणून n ऑफ s आहे 6. आता असे 2 फासे टाकले तर काय होईल बघूया. पहिल्या फाशावर 1 मिळालाय असं जर आपण धरलं तर दुसऱ्या फाशावर 1 2 3 4 5 6 यापैकी कितीही टिंब मिळू शकतात. तसंच पहिल्या फाशावर 2 मिळाले तर दुसऱ्या फाशावर 1 ते 6 मधली कितीही टिंब मिळू शकतात. अशा सर्व निष्पत्तींची, शक्यतांची ही यादी आहे. ही नेहमी याच पद्धतीने लिहिली जाते. किती घटक आहेत बघा. पहिल्या ओळीत 6, दुसऱ्या ओळीत 6, अशा 6 ओळी आहेत, म्हणजे एकूण 36 घटक आहेत. म्हणून इथे n ऑफ s आहे 36. पत्त्यांचा कॅट तुम्ही बघितलाय. समजा या पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढायचा असं आपण ठरवलं तर पत्त्यांच्या कॅट मध्ये 1 ते 10 असे पत्ते असतात. मग गुलाम, राणी आणि राजा असे पत्ते असतात आणि एकूण असे 4 आकार आपल्याला पत्त्यामध्ये दिसतात. याला म्हणतात बदाम. हा आहे चौकट, हा आहे इस्पिक आणि पानांसारखा असतो तो आहे किलवर. यापैकी हे 13 म्हणजे 13 बदाम आणि 13 चौकट असे 26 पत्ते लाल रंगाचे असतात आणि 13 इस्पिक आणि 13 किलवर असे 26 पत्ते काळ्या रंगाचे असतात. एकूण पत्त्यांची संख्या आहे 52, म्हणून इथे n ऑफ s आहे 52. म्हणजे आपण काढलेला पत्ता 52 पत्त्यांच्या कॅट मधून जर आपण एखादा पत्ता काढला तर तो यापैकी कोणताही असू शकतो. म्हणून ही सर्व निष्पत्तींची यादी आहे. हे विविध प्रयोग आहेत. इथे त्या प्रयोगांचे नमुना अवकाश दिलेले आहेत आणि इथे नमुना अवकाशातील घटकांची संख्या मोजून लिहिली आहे. हे कौशल्य आपल्याला विविध प्रयोगांच्या बाबतीत करता येणं आवश्यक असतं. म्हणजे कोणत्याही कृतीच्या सर्व निष्पत्ती म्हणजे शक्यता यांची यादी करणं याला म्हणतात नमुना अवकाश. आणि नमुना अवकाश शोधून काढणं ही एक महत्त्वाची क्षमता या प्रकरणासाठी आहे. धन्यवाद.